आज आपण बनवूया मेथी पनीरचा पराठा. सर्वप्रथम एका ताटात गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ, ओवा, हळद, मीठ हे सर्व साहित्य एकत्र केले. मग मी त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी ॲड केली. ती सुद्धा व्यवस्थित एकत्र केली आणि योग्य प्रमाणात पाणी टाकून पीठ मळून घेतलं. आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी एका ताटामध्ये बारीक चिरलेला पनीर, स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट आणि सर्व मसाले ॲड केले. लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि आमसूल पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर थोडं मीठ टाकलं. ते सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेतले. मग मी पिठाचा असा हुंडा तयार करून घेतला आणि तयार केलेल्या सारणला थोडंसं पिठामध्ये घोळून घेतलं, जेणेकरून ते आपल्या हाताला चिटकू नये आणि ते मग मी हुंड्यामध्ये भरून घेतले आणि अशा प्रकारे माझा पराठा छानपैकी लाटून घेतला. तव्यावर तूप टाकले आणि खरपूस असा पराठा दोन्ही बाजूने भाजून घेतला. पहा माझा मेथी पनीर पराठा किती छान झाला आहे. चला तर या तुम्ही पण खायला आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.